हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ स्पेशलमध्ये. तर आजचा आपला जो टॉपिक आहे स्ट्रेट लाईन मधला जो रिलेटेड टॉपिक आहे तो आहे इक्वेशनचा आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशनशी रिलेटेड. आता आपण 2 लेक्चर आधी बघितलं होतं की आपण स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो आणि प्रत्येक इक्वेशनचा काही ना काहीतरी वेगळा यूज आहे. जसं स्लोप पॉईंट फॉर्म आहे किंवा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे, तिथे आपल्याला डायरेक्ट स्लोपची व्हॅल्यू मिळते. डबल इंटरसेप्ट मध्ये आपल्याला डबल इंटरसेप्ट मिळतो, राईट. जनरल फॉर्म मध्ये आपण इक्वेशन नॉर्मली लिहिल्या जाते, ते इक्वेशन आपल्याला तसं भेटते, ठीक आहे. तर आता आपल्याला जनरल फॉर्मचं इक्वेशन दिलं, याला आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं दुसऱ्या इक्वेशन मध्ये. कुठल्या इक्वेशन मध्ये? तर सगळ्यात पहिले जे आपण काल बघितलंय त्याला आपण ट्रान्सफॉर्म करतो. लक्षात ठेवायला काय करणार, इक्वेशनला ट्रान्सफॉर्म करणार. सगळ्यात पहिला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म कसा असतो बघून घ्या एकदा. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आपला असतो y = mx + c. आणि परत तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो मी तुम्हाला. काय हमेशा इक्वेशन y = काहीतरी f(x) असलं पाहिजे. लेफ्ट हँड साइडला y पाहिजे, राइट साइडला काही असू द्या. सेकंड, कोएफिशिएंट ऑफ y हमेशा काय असलं पाहिजे? कोएफिशिएंट ऑफ y = हमेशा 1 असलं पाहिजे. y च्या सोबत हमेशा 1, y सोबत नेहमी 1. आता हे लॉजिक आपण यूज करून याला सॉल्व्ह करूया. तर हे आपलं इक्वेशन आहे. सो ax + by + c = 0, राइट. आता मी याला तिकडे ट्रान्सफर करतो. का बरं? कारण की मला y एका साइडला पाहिजे. हा तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस. सो -by = इथे राहिला आपल्याकडे ax + c. तर मला तर y चा कोएफिशिएंट 1 पाहिजे, b ची गरज नाही इथे. ऍक्च्युअली -b ची गरज नाही. सो डिवाइड ऑल थिंग बाय -b. सो डिवाइडिंग बाय -b. आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या इक्वेशनला डिवाइड किंवा मल्टिप्लाय करतो तर बेसिकली पूर्ण इक्वेशनला होतो. ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो, दोन्ही साइडला करतो आपण. डिवाइड करतो म्हणजे सगळं डिवाइड करतोय मी. सो बेसिकली सगळं डिवाइड करतोय, लिहून टाकतो मी. -b कैंसल. इथे आला फक्त y. सो देयरफॉर y = हा -a/b होता इथे, सोबत x + -c/b. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे हा c वेगळा आहे, हा c वेगळा आहे. हा जनरल फॉर्म तो c आहे, हा c इंटरसेप्ट आहे आपला. या गोष्टीवरून जेव्हा आपण त्याला साइड बाय साइड कंपेअर करतो, जे तुम्हाला सांगितलं आहे की नेहमी कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपल्याकडे असतात इक्वेशन. त्या इक्वेशनला कंपेअर करायला लागते दुसऱ्या इक्वेशन सोबत. कशासाठी? कारण जेव्हा आपण त्याला कंपेअर करतो तेव्हा आपल्याला त्याच्याशी रिलेटेड गोष्टी मिळतात. उदाहरणार्थ, जर मी याला y = mx + c सोबत कंपेअर केलं तर बघा, y च्या बरोबर आहे, x च्या बरोबर आहे. इथून तुम्हाला जो पॉइंट मिळाला तो काय आहे की m = -a/b. किंवा तुम्ही याला काय लिहू शकता? मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y, राइट. सिमिलरली जर तुम्हाला y इंटरसेप्ट काढायचा असेल कॅपिटल C, आता आपल्यासाठी आपण कॅपिटल C लिहिला आहे. तो काय झाला तुमचा? -c/b, which is also equals to minus एक कॉन्स्टंट नंबर कुठला तरी जो आपल्या इक्वेशन मध्ये आहे, and divided by coefficient of y. एकदम सिंपल सा प्रोसेस आहे, सिंपल सी गोष्ट आहे. एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशन मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. ट्रान्सफॉर्म केल्यावर त्याला साइड बाय साइड कंपेअर करायचं. का बरं साइड बाय साइड कंपेअर करायला लागते? कारण जर दोन्ही गोष्टी आपण 2 इक्वेशन लिहिल्या आहेत ते एकच लाईन रिप्रेझेंट करताय, दोन्ही गोष्टी एकच लाईन रिप्रेझेंट करतात, तर बोथ काय असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे. एकच लाईन रिप्रेझेंट करतात ना, ही पण 30 लाईन आहे, ही पण 30 लाईन आहे. सो इझिली आपण करू शकतो. ठीक आहे. सेकंड जो फॉर्म आहे, जो इम्पॉर्टंट आहे या केस मध्ये, त्याचं नाव आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. ठीक आहे. सगळे करत बसत नाही, कारण की ते पॉइंट आपल्याकडे नाही आहे, तो पॉइंट मी यूज करणार नाही. सेकंड यूज करू शकतो मी डबल इंटरसेप्ट फॉर्म, कारण की बाकीचे 3 फॉर्म आहेत. तर 3 फॉर्म कशा प्रकारचे तुम्ही सांगू शकता? ऑब्वियसली पहिला फॉर्म कशा प्रकारचा आहे?
चेक करा, पहिला फॉर्म आपला 2 पॉइंट फॉर्म, तिथे आपल्याकडे 2 पॉइंट होते, तर इथे पॉइंट आपल्याकडे नाही आहे. सेकंड आपल्याकडे होता पॉइंट अँड स्लोप फॉर्म, स्लोप तर मिळून जाईल, पॉइंट आपल्याकडे नाही आहे. थर्ड होता स्लोप इंटरसेप्ट, जो आपण यूज केला है. फोर्थ है डबल इंटरसेप्ट, फोर्थ अपन यूज करूया. सो लेट इसको कन्वर्ट करेंगे अभी डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट ट्रान्सफॉर्म करतो आपण एका इक्वेशनला बाकी इक्वेशन मध्ये ट्रान्सफॉर्म करतोय. तो कसा असतो, x बाय a प्लस y बाय b इक्वल्स टू 1. या टाइप मध्ये आपलं इक्वेशन. इथली इम्पॉर्टंट गोष्ट परत, इम्पॉर्टंट गोष्ट की जे RHS आहे इट इज ऑलवेज इक्वल्स टू 1. सेकंड कंडिशन कोएफिशिएंट ऑफ x असू द्या किंवा कोएफिशिएंट ऑफ y असू द्या, इट इज ऑलवेज इक्वल्स टू 1. बघा हा x चा कोएफिशिएंट इथे 1 आहे न्यूमरेटर मध्ये, y चा कोएफिशिएंट किती आहे 1 न्यूमरेटर मध्ये. डिनोमिनेटरची गोष्ट करत नाहीये. हे डिनोमिनेटर तुमचे काय, हा तुमचा आहे x इंटरसेप्ट आणि हा जो आहे b हा तुमचा काय आहे y इंटरसेप्ट. हा तुमचा काय x इंटरसेप्ट, तो तुमचा काय y इंटरसेप्ट. सिंपल सी गोष्ट आहे, काही मोठी गोष्ट नाही. राईट, तर आता आपण कंपेअर करूया. जर सांगितलं की राईट साइडला 1 पाहिजे, आधी मी काय करतो, इक्वेशन जो आपल्याकडे आहे ax प्लस by, हे वेगळं आहे वेगळ्या परत सांग, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून कॅपिटल लिहितो. ठीक आहे, कॅपिटल A कॅपिटल B हा स्मॉल ठेवला. ax प्लस by, c ला राईट साइडला पाठवतो, c जरा मायनस c राईट साइडला गेला ना, इथे लिहून दाखवतो ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता राईट साइडला 1 करायचं, तर मी c ला राईट साइडला पाठवलं, तो झाला मायनस c. आता जर प्लस 1 करायचं, डिवाइड कशाने करावं लागेल, मायनस c ने. इथे लिहितो डिवाइड बाय मायनस c. जसं आपण तिथे मायनस b ने केलं, इथे काय करू आपण डिवाइड बाय मायनस c. तर सगळ्याला मायनस c ने डिवाइड करा, मायनस c. RHS कॅन्सल, इथे झाला 1. बघा राईट साइडला 1 आला. इथे काय भेटलं आपल्याला x a मायनस c प्लस b y मायनस c. एक कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली की RHS किती आहे 1 आहे, पण सेकंड कंडिशन सॅटिस्फाय व्हायची बाकी आहे. सेकंड कंडिशन काय म्हणते, x आणि y चा कोएफिशिएंट पण किती असला पाहिजे 1 असला पाहिजे. तिथे मला a नाही पाहिजे. आता आपल्याकडे एक सिंपल सा कन्सेप्ट आहे, समजा 1 अपॉन किंवा काही पण p अपॉन q डिवाइडेड बाय r. डिवाइडच्या डिवाइडचा जो नंबर आहे तो वरतून मल्टिप्लायला होते, डिवाइडच्या डिवाइड मध्ये जो नंबर आहे तो कुठे ते मल्टिप्लायला. हीच गोष्ट आपण रिव्हर्स पण करू शकतो, हीच गोष्ट आपण रिव्हर्स पण करू शकतो. जर एखादी गोष्ट मल्टिप्लाय झाली तर खाली जाऊन कुठे जाणार ते डिवाइडच्या डिवाइडला. या केस मध्ये हे जे आपले इक्वेशन मधला ट्रान्सफॉर्म केल्यावर हे झालं आपलं डबल इंटरसेप्ट फॉर्म, आणि हे जे आहे आपलं मायनस c बाय a हा झाला आपला x इंटरसेप्ट आणि हा झाला आपला y इंटरसेप्ट. ठीक आहे, इथे जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तुम्ही बिलकुल स्लोप काढू शकता, त्याला इंटरचेंज करू शकता अँड सो ऑन सो ऑन. बेसिकली स्लोप जर काढायचा असेल तर मी तुम्हाला दाखवलं या केस मध्ये स्लोप काय असते मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. बरोबर, हे मायनस असं ठरलं. x चा कोएफिशिएंट किती आहे a बाय मायनस c. ठीक आहे, मायनस ने यूज नाही करतोय, मायनस a बाय c झाला आणि डिवाइडेड बाय मायनस b बाय c. ठीक आहे, बघा मायनस b बाय c. तर हा मायनस मायनस कॅन्सल, c आणि c कॅन्सल, फक्त बाकी काय राहिलं मायनस a बाय b. आणि तोच आपला स्लोप आहे किती वेळचा मायनस a बाय b, तोच आपला स्लोप आहे, काहीही बदलत नाही. तर आपण या इक्वेशनला 2 फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. कुठल्या 2 फॉर्म मध्ये, डबल इंटरसेप्ट आणि स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणखी काय करू शकतो का, ओके लेट्स ट्राय. आणखी काय करू शकतो तर नेक्स्ट जो आपला पॉइंट आहे तो आहे नॉर्मल फॉर्म ऑफ लाइन. ठीक आहे, नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. कसा इक्वेशन, या इक्वेशन लिहितो x cos अल्फा प्लस y sin अल्फा
इक्वल्स टू पी. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. पी काय? पी इज परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन कुठून? फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे. आणि सेकंड अल्फा काय? ती जी लाईन जॉईन करणार आहे दिस इज अँगल ऑफ पी. या पी चा अँगल आहे. तर पी किती अँगल बनवते? आता असं मध्ये काहीतरी बनवायचं तर आपण काय करू शकतो? ओके, लेट्स चेक. काही मोठी गोष्ट नाही बघा. याला एकसारखं करायच्या आधी मी काय करू शकतो? या पी ला डिवाइड मध्ये आणतो. का? कारण की इथे मला पी कुठला आहे एक्झॅक्टली माहिती नाही. पी ला डिवाइड मध्ये आणतो. तर हा झाला x इंटू कॉस अल्फा बाय पी प्लस y इंटू साइन अल्फा बाय पी. राईट साइडला काढायला फक्त 1. आता तुम्ही जर प्रॉपर ऑब्झर्व केला तर हा एक डबल इंटरसेक्ट टाइप ऑफ फॉर्म सारखा झाला आहे. राईट. तुम्ही या इक्वेशनला यूज करू. आता हे आपण सध्या इक्वेशन कंपेअर करायसाठी मी या इक्वेशनला मॉडिफाय करतो. त्याच्याशी रिलेटेड सी ला राईट साइडला पाठवतो. इक्वेशन आहे माझं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. सी राईट साइडला पाठवलं तर मला मिळालं ax प्लस by इक्वल्स टू मायनस c. राइट साइडला 1 पाहिजे सो डिवाइड बाय मायनस c ऑन बोथ साइड. ठीक आहे. इक्वेशन बेसिकली बघा काय झालं आता मायनस ac इंटू x प्लस मायनस b बाय c इंटू y इज इक्वल्स टू 1. आता हे दोन्ही इक्वेशन एकाच लाईनचे आहे. दोन्ही इक्वेशन एकाच लाईनचे आहे. सगळे व्हॅल्यू सारखे असले पाहिजे. 1 1 च्या बरोबर, x x च्या बरोबर. cos अल्फा p जो आहे cos अल्फा बाय p should be equals to minus ac. right. Second, sin alpha by p should be equals to minus bc. तुम्ही बघा तुम्हाला डिवाइड करून बघा तुम्हाला स्लोप काय मिळणार? sin आपण cos करू ना. स्लोप साठी काय असते? tan अल्फा. बरोबर. tan अल्फा म्हणजे काय आलं? बघा tan अल्फा म्हणजे या लाईनचा स्लोप तर लक्षात ठेवा. उलट भेटणार आपल्याला. परपेंडिक्युलर लाईनचा अँगल घेतो आपण इथे. लाईनचं नाही काढतो स्लोप. tan अल्फा जर काढायचा असेल दोघाला डिवाइड करा. दोघाला जर आपण डिवाइड केलं tan अल्फा म्हणजे sin अल्फा अपॉन cos अल्फा. सो वरती लिहितो मी sin अल्फा बाय p अपॉन cos अल्फा बाय p. बरोबर. p कॅन्सल तर बेसिकली sin अल्फा अपॉन cos अल्फा. tan अल्फा मिळाला. लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यूला डिवाइड करू शकतो. राइट साइड पण करू शकतो. सो मायनस a बाय c सॉरी पहिले b sin साठी b ना मायनस b बाय c आणि मायनस a बाय c. c कॅन्सल मायनस मायनस प्लस. तो बेसिकली या केस मध्ये तुम्हाला मिळालं बघा tan अल्फा इक्वल्स टू b बाय a. पहिली व्हॅल्यू इम्पॉर्टंट मिळाली b बाय a. सेकंड इथून जर तुम्ही cos अल्फाची व्हॅल्यू काढली cos अल्फा इक्वल टू काय झालं मायनस a. p वरती मल्टिप्लायला गेलाय डिवाइड बाय c. sin अल्फाची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर परत तेच मायनस b आहे इथे p डिवाइड बाय c. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर काय होते 1 होते. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. सो स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. सो लेफ्ट हँड साइडला झालं आपलं sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा. इथे स्क्वेअर करा याचा स्क्वेअर करा. हा बेसिकली b स्क्वेअर p स्क्वेअर बाय c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर p स्क्वेअर बाय c स्क्वेअर. राइट. ही व्हॅल्यू झाली 1. इथे बघा डिनॉमिनेटर सेम आहे. p स्क्वेअर कॉमन काढला. आपला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे. आपला माझा c स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय करा. c स्क्वेअर वरती आला. खाली आपल्याला मिळालं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आपल्याला पाहिजे की p स्क्वेअर ची व्हॅल्यू भेटली. आपल्याला फक्त p पाहिजे. आपण काय करू टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घ्यायचं तर आपल्याला p ची व्हॅल्यू मिळणार. का बरं काढले मी? कारण की मला डिस्टन्स पण भेटते जनरल फॉर्म मधून. अँगल पण मिळाला जनरल फॉर्म मधून. सो p इक्वल्स टू स्क्वेअरचा रूट काढला तर c राहिला. आणि खाली बघा याचा रूट घेतला सेपरेट रूट येणार नाही. आता मला a स्क्वेअरचा रूट a होता b स्क्वेअरचा b बिलकुल नाही. दोन्ही व्हॅल्यू रूटच्या आतमध्ये जाणार. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तुम्हाला जर इक्वेशन त्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तुम्ही p च्या ठिकाणी काय लिहू शकता c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. राइट. बघा आपण तिसऱ्या इक्वेशनला पण नॉर्मल फॉर्म मध्ये किंवा तिसऱ्या फॉर्म मध्ये पण
कन्वर्ट करू शकलो. काही डिफिकल्ट काम नाही, साईड बाय साईड कंपॅरिझन करणं असते आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्यालाच फक्त फॉलोअप करायचं. ठीक आहे. तर असं समजलं असं वाटतं मला. तर आणखी एक एक्स्ट्राचा फॉर्म मला तुम्हाला सांगायचा आहे, थोडासा इम्पॉर्टंट आहे. एक तो फॉर्म घेऊ आणि मग हा व्हिडिओ थांबून देऊ. ठीक आहे. थोडासा इम्पॉर्टंट अँड अनयुजुअल फॉर्म, म्हणजे नॉर्मलचा थोडासा वेगळा फॉर्म आहे स्ट्रेट लाईनचा. त्याला म्हणतो आपण डिस्टन्स फॉर्म ऑफ अ लाईन. त्याला पॅरामेट्रिक फॉर्म पण म्हणतात. तर का बरं म्हणतात? पहिली गोष्ट पॅरामीटर सांगायची गरज नाही. एखादी गोष्ट दुसऱ्या पद्धतीमध्ये सांगणं म्हणजे पॅरामीटर. ठीक आहे. एखादी गोष्ट दुसऱ्याच्या कंपॅरिझन मध्ये सांगणं म्हणजे पॅरामीटर. आता याच्यामध्ये बाकीच्या पासून वेगळं काय लक्षात ठेवा. समजा ही माझी एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. मी तुम्हाला डायग्राम करून सांगतो, पुढे एक्सप्लेन पण करतो. आणि इथे माझ्याकडे एक सपोज एक स्ट्रेट लाईन आहे. हा माझा अँगल असेल थीटा. आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मला माहिती नाही, किंवा समजून घ्या इथे एक माझ्याकडे रँडम पॉईंट आहे जो मला माहिती आहे. इट इज माय x1 अँड y1. आणि या पॉईंट पासून मी काही डिस्टन्स दूर गेल्यानंतर, या पॉईंट पासून मी काही डिस्टन्स दूर गेलो, सपोज एवढं हे डिस्टन्स गेला मी दूर, समजा r डिस्टन्स दूर गेला. परत सांगतो, या पॉईंट पासून मी r डिस्टन्स दूर गेला आहे. आता शब्द लक्षात ठेवा, मी r डिस्टन्स म्हटलंय. r डिस्टन्स राईटला पण असू शकते, लेफ्टला पण असू शकते, पण अलॉंग द लाईन आहे. शब्द लक्षात ठेवा, काय म्हटलंय? अलॉंग द लाईन. लाईनच्या सोबत तो समोर पण राहू शकते डिस्टन्स, मागे पण राहू शकते. तर अलॉंग द लाईन, राईट ऑर लेफ्ट, या साईडने जातोय. तर माझ्याकडे पॅरामीटर काय लाईन डिफाईन करायसाठी? स्लोप आहे का नाही. एक पॉईंट आहे माझ्याकडे, या पॉईंट पासून मी या अँगलने वरती किंवा खाली जात आहे. तुम्ही अँगल जर यूज केला तर काही हरकतच नाही, आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. कसं काय? टॅन थीटा घ्यायचा, अँगलचा स्लोप मिळाला, स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून सॉल्व्ह करू शकतो. पण याची गरज का बरं आहे ते आता आपण जस्ट तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही लाईन ड्रॉ केली अशी, तुम्हाला जर माहित असेल हे जे डिस्टन्स आहे हे काय झालं, टोटल डिस्टन्स होतं इथून y, त्यातून किती कमी केला आहे y1, तर y मायनस y1 झालं. सेम लॉजिकली हे डिस्टन्स किती राहणार आहे, टोटल इथपर्यंत होतं x, x मायनस x1. राईट, सिंपल आहे. तर आता मला r आणायचं आहे पिक्चरमध्ये, r आणायचं आहे पिक्चरमध्ये. मग r साठी मी काय घेणार आहे, हा अँगल थीटा असेल तर हा पण थीटा झाला. तुम्ही साइन थीटा यूज करतो, कॉस थीटा यूज करतो. सो लेट्स सी, कॉस थीटा काय असेल, या ट्रायंगलसाठी कॉस थीटा काय असते, बेस अपॉन हायपोटेनस. बेस किती आहे, x मायनस x1 अपॉन हायपोटेनस आहे r. इथून मला एक गोष्ट मिळाली, r इकडे घेऊन आलो. सो r इक्वल्स टू हा कॉस डिवाइड मध्ये गेला, x मायनस x1 अपॉन कॉस थीटा. हे पहिला पॉइंट. सेकंड, मी साइन थीटा काढतोय. साइन थीटा इक्वल टू काय झाला, परत परपेंडिकुलर अपॉन हायपोटेनस. सो y मायनस y1 अपॉन हायपोटेनस किती आहे r. परत r ला इकडे घेऊन आलो. सो r इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन साइन थीटा. आता बघा दोन्ही इक्वेशन मध्ये खास गोष्ट काय, इथे पण r इक्वल टू, इथे पण r इक्वल टू. याचा अर्थ काय, दोन्ही इक्वेशन काय असणार आहे, इक्वल. देयरफॉर जो आपल्याला इक्वेशन मिळालं ते आहे x मायनस x1 अपॉन cos थीटा इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन sin थीटा which is also equals to r. आता इथे मी तुम्हाला एक मेन नोट लिहून देतो वरती, r कधी यूज करायचा. सो इट इज used to find point, कुठला पण पॉइंट, पण कुठे आहे, या लाईन वर आहे, along the line, along the given line. लाईन ऑलरेडी गिवन आहे आपल्याला, स्लोप दिलाय, पॉइंट दिलाय. along the given line at distance r. परत सांगतो, at distance r. आता डिस्टन्स राईटला पण जाऊ शकते, लेफ्टला पण. म्हणजे तुम्हाला एक लाईन दिलेली आहे, या पॉइंट पासून या लाईन वर असणारा 5 मीटरवर किती डिस्टन्स, कोणता पॉइंट असेल ते काढायचं. डायरेक्ट 5 ऍड करून चालत नाही, along this line पाहिजे. along the line जो शब्द आला, along the given line, त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म ऑफ इक्वेशन यूज करावा लागेल. इथून तुम्ही पॉइंट काढू शकता. उदाहरणार्थ मला x आणि y माझे जनरल पॉइंट आहे. सो x मायनस x1 अपॉन cos थीटा इक्वल्स टू r. आता r डिस्टन्स राईटला पण राहू शकते, लेफ्टला पण. मग मी प्लस किंवा एक मायनस दोन्ही यूज करतो. सेम y मायनस y1 sin थीटा प्लस किंवा मायनस r, काही फरक पडत नाही. राईटला असेल तर प्लस, लेफ्टला असेल तर मायनस. देयरफॉर x मायनस x1 इक्वल्स टू
ते मल्टिप्लायला जाईल प्लस मायनस r cos थिटा. सिमिलरली y मायनस y1 इज इक्वल्स टू प्लस मायनस r sin थिटा. मला फक्त y किंवा x पाहिजे होता, का बरं? कारण की तो माझा अननोन पॉइंट आहे. सो x इज इक्वल टू हा तिकडे जाऊन प्लस झाला. सो x1 प्लस किंवा मायनस r cos थिटा and y is equals to y1 plus किंवा मायनस r sin theta. So basically तुम्ही along the line नवीन कोऑर्डिनेट फाइंड केले आहे, जे कोऑर्डिनेट कुठे होते? at distance r from the given point. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेगळ्या टाइपचा फॉर्म आहे. याला तुम्ही जनरली कंपेअर करू शकत नाही, कुठल्याही फॉर्म सोबत कन्वर्ट पण करू शकत नाही, पण एक इंटरेस्टिंग फॉर्मॅट आहे ज्याला आपण यूज करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्वेश्चनसाठी. राईट? प्लस ठेवा किंवा मायनस ठेवा डिपेंडिंग ऑन युअर चॉईस. राईट साईडला असू शकते, निगेटिव्ह साईडला असू शकते, काही हरकत नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे फॉर्म ऑफ लाईन. अच्छा, इथे साइन थिटा कॉस थिटा कसा काढायचा ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, नाही तर तुम्ही काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला स्लोप दिला असतो. आता तुम्ही म्हणाल कॉस थिटा किंवा साइन थिटा कसा काढायचा आहे, काही इश्यू नाही. आपल्याला खूप वेळा स्लोप दिला असतो, तर आपल्याला माहित आहे m इज इक्वल टू काय असेल? tan थिटा असेल. तर m इक्वल टू tan थिटा माहित असेल तर तुम्हाला हे पण माहित आहे की sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. सो m ची व्हॅल्यू इथे पुट करू शकता तुम्ही. तुम्हाला इथून काय मिळणार? sec थिटा मिळेल. राईट? sec थिटाचा रेसिप्रोकल केला तर काय झाला? 1 अपॉन sec थिटा इज इक्वल टू cos थिटा मिळाला. बघा सिंपलचं काम आहे. cos थिटा भेटला की sin थिटा इक्वल्स टू काय असते? अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. sin पण मिळाला, cos पण मिळाला, सगळं स्लोप पासून. हे फक्त तुम्हाला सांगायचा फॉर्मॅट आहे. असंच पाहिजे असा काही रूल नाही आहे. तुम्हाला लाईन पण दिली राहू शकते, अँगल पण दिला राहू शकते. बऱ्याच वेळेस स्लोप पण माहित राहते. स्लोप 1 असला तर अँगल 45 आहे, तर sin 45 cos 45 रूट 3/2 असेल किंवा रूट 3 असेल किंवा आणखी 1/√3 असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. राईट? तर अशा प्रकारे आपण वेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा यूज कुठे होऊ शकतो आणि त्याचा काय फायदा आहे आपल्याला हे आपण बघितलेलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करत चला, मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.